मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा बीजी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विषय मराठी सराव प्रश्नसंच क्रमांक 1 असे वेगवेगळे मराठीचे आपण प्रश्नसंच याच्यावरती पाहणार आहोत. त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे सुद्धा पाहणार आहोत. गणिताच्या काही सोप्या ट्रिक्स सुद्धा आपण या व्हिडिओवरती पाहणार आहोत. त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, जेणेकरून 8वी NMMSच्या स्पर्धा परीक्षेसाठी जास्तीत जास्त उपयोगी पडतील असे प्रश्नसंच आपण याच्यावरती दररोज घेऊन येणार आहोत. तर एक चांगल्या कामासाठी सपोर्ट म्हणून सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे बरोबर शुद्ध शब्द कपिला षष्ठी कसा लिहिला जातो तर तो प्रश्न आहे बघा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 कपिला षष्ठी हा प्रश्न असा लिहिला जातो. प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय बघा. प्रश्न क्रमांक 2, कधीही नाश पावणार नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगा. पर्याय 1 आहे नाशवंत, पर्याय 2 अनावरण, पर्याय 3 अल्पजीवी आणि पर्याय 4 आहे अविनाशी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे अविनाशी, म्हणजे कधीही नाश पावणार नाही असा हा जो शब्दसमूह आहे त्याच्यासाठी उत्तर असेल अविनाशी. प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलेला आहे की डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पहिला ऑप्शन आहे डोळे आणि कान यांचा संबंध असणे. पर्याय क्रमांक 2 रोग एक आणि उपाय अनेक करणे. पर्याय क्रमांक 3 रोग एक आणि उपाय भलताच. पर्याय क्रमांक 4 डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे रोग एक आणि उपाय भलताच, म्हणजेच डोळ्यात केर आणि कानात फुंकर. पाहूया पुढचा प्रश्न. सजातीय बघा याच्यामध्ये पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की सजातीय शब्दाचा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सजातीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. काही विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये गोंधळून जातात. तर प्रश्न पहिला पर्याय 1 आहे त्याचा उपजातीय, पर्याय 2 विजातीय, पर्याय 3 संकीर्ण जातीय आणि पर्याय 4 आहे अजातीय. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे विजातीय, म्हणजे सजातीयचा विरुद्धार्थी शब्द असेल विजातीय. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे, पर्वत या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पर्वत या शब्दास समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी बरोबर जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे हिमालय. पुढचा प्रश्न विषकन्या. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. विषकन्या हे नाटक कोणी लिहिले? तर विषकन्या हे नाटक मालतीबाई बेडकर, पर्याय क्रमांक 2 राभी गुंजीकर, पर्याय क्रमांक 3 माबा चितळे आणि पर्याय क्रमांक 4 पुभा भावे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे विषकन्या हे नाटक पुभा भावे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर पुभा भावे यांनी हे नाटक लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. काळे पाणी ही कादंबरी कोणी लिहिली? बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल. काळे पाणी ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय क्रमांक 1 VC गुर्जर, पर्याय क्रमांक 2 विदा सावरकर, पर्याय क्रमांक 3 श.गो. साठे आणि पर्याय क्रमांक 4 A.V. जोशी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर आहे विदा सावरकर यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे लवाद या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. लवाद या शब्दाचा अर्थ बघा. लवाद या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. आता लवाद या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर स्वतःला होऊन मध्यस्थी करणे, लादला गेलेला मध्यस्थ, उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ, उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ आणि एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ. तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे, उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ. बघा पुढचा प्रश्न, गळ्यातील ताईत
प्रश्न काय आहे बघा, गळ्यातील ताईत या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पर्याय 1 लॉकेट, पर्याय क्रमांक 2 अतिशय आवडती व्यक्ती, पर्याय क्रमांक 3 सौभाग्यपोत आणि पर्याय 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते अतिशय आवडती व्यक्ती, म्हणजे गळ्यातील ताईत या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अतिशय आवडती व्यक्ती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे आपली ऐपत व वकूफ पाहून वागावे, पर्याय क्रमांक 2 मिळेल तेवढेच खावे, पर्याय क्रमांक 3 माणसापेक्षा पैसा मोठा आणि पर्याय क्रमांक 4 श्रीमंतापेक्षा गरीब मोठा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आपली ऐपत पाहून त्या ठिकाणी वागावे म्हणजेच अंथरूण पाहून पाय पसरावे हा त्या म्हणीचा योग्य अर्थ असेल. पाहूया पुढचा प्रश्न. काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील योग्य म्हणजे या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे क्रिया विशेषण अव्यय, पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3 केवल प्रयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 आहे उभयान्वयी अव्यय. आता याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय हा तर नसणार आहे कारण तो नामाला जोडून येत असतो. केवल प्रयोगी अव्ययही नाही आहे आणि उभयान्वयी अव्ययही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे क्रिया विशेषण अव्यय, हे पर्याय क्रमांक 1 त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पाहूया नेक्स्ट पुढचा प्रश्न. काम करा म्हणजे यश मिळेल हे वाक्य डॅश डॅश आहे. विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी की धातुसाधित. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो संकेतार्थी, म्हणजे काम करा म्हणजे यश मिळेल हे वाक्य संकेतार्थी या प्रकारचं आहे. माणूस आशेवर जगत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. माणूस आशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोगाचे प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रयोग आपल्याला विचारला गेलेला आहे. माणूस आशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय 1 आहे अकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 3 भावे आणि पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. तर आता हे सकर्मक आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाचे या ठिकाणी आपल्याला 2 उदाहरणं दिलेली आहेत. ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला आपण सकर्मक म्हणतो, कर्म नसतं त्याला आपण अकर्मक म्हणतो. म्हणजे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. माणूस आशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग योग्य जे वाक्य आहे ते अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न विचारलेला आहे गावाच्या नावात शेवटी पूर ही अक्षरे असल्यास त्यातील पू हे अक्षर नेहमीच कसे लिहावे. प्रश्न समजून घ्या. गावाच्या नावात पूर हा शब्द असल्यास आता या प्रश्नाचा अर्थ म्हणजे काय आहे की बघा गावाच्या नावात पूर म्हणजे सोलापूर, नागपूर. जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं सोलापूर असेल त्याच्या शेवटी जो येणारा शब्द असेल तो पूर. म्हणजे गावाच्या नावामध्ये जर शेवटी पूर ही अक्षरे असतील, शेवटचे अक्षर हे पूर असतील तर त्यातील पू हे अक्षर नेहमी कसं लिहावं त्याच्यासाठी पर्याय दिलेला आहे लघु, दुसरा पर्याय आहे ऱ्हस्व, तिसरा पर्याय आहे दीर्घ आणि चौथा पर्याय आहे गुरु. म्हणजे शेवटी जर पू हा शब्द आलेला असेल, पूर हा शब्द असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो शेवटच्या पला हा नेहमी दुसराच उकार द्यायचा. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 दीर्घ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर असेल दीर्घ, हे लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. घर हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. बऱ्याच वेळा असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, लक्षात ठेवा. हे जे शब्द आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. घर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषी. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे तद्भव. म्हणजे लक्षात ठेवा घर हा शब्द तद्भव या प्रकारचा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. 2 नद्यांमधील प्रदेश. आता 2 नद्यांमधील प्रदेश याला काय म्हणतात.
दोन नद्यांमधील प्रदेश हा एक शब्दसमूह आहे आणि त्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द कोणता आहे? तर त्रिभुज प्रदेश, पर्याय क्रमांक 2 खाडी, पर्याय क्रमांक 3 दुआब आणि पर्याय क्रमांक 4 संगम. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण दोन नद्यांमधील प्रदेश या शब्दसमूहासाठी दोन नद्यांमधल्या प्रदेशाला दुआब असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. खालील शब्दाचा आपल्याला दिलेला आहे समानार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे अंबर. अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर अंबर या शब्दासाठी योग्य आणि समानार्थी शब्द जो आहे तो आहे आकाश. पर्याय क्रमांक 2. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज हा शब्द दिलेला आहे आणि त्या अनुज या शब्दासाठी आपल्याला योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 अग्रज, पर्याय क्रमांक 2 बहीण, पर्याय क्रमांक 3 दोस्त आणि पर्याय क्रमांक 4 जनक. तर या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे अग्रज. अनुज या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज. प्रश्न क्रमांक 19. पहा 19वा प्रश्न काय आहे? कुत्र्याचे भुंकणे तसे वाघाची काय असते? 1 गर्जना, 2 डरकाळी, 3 ओरडणे, 4 खिंकाळणे. तर कुत्र्याचे भुंकणे तसे वाघाची असते डरकाळी. काही विद्यार्थी बरेच जण त्याला गर्जना म्हणतात, तर ते सिंहाची गर्जना असते, हे लक्षात ठेवा. आणि प्रश्न क्रमांक 20, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर बघा, 1 पर्याय दिला आहे सामान्य नाम, पर्याय क्रमांक 2 विशेष नाम, पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम आणि पर्याय क्रमांक 4 व्यक्तिवाचक नाम. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे भाववाचक नाम. म्हणजे प्रामाणिकपणा हा जो शब्द आहे तो भाववाचक नाम आहे, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशा प्रकारचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या सराव संच क्रमांक 2 मध्ये असेच आपण 20 ते 25 प्रश्न घेऊन येणार आहोत आणि चांगल्या प्रकारचे प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहोत की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल. पुढचा जो सराव संच क्रमांक 2 असेल तो लवकरच आपण घेऊन येत आहोत. पुढे आपण प्रत्येक टॉपिक वाईज सुद्धा असे प्रश्नसंच तयार करणार आहोत की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा दृष्टीने त्याचा फायदा होईल. पुन्हा एकदा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.